सहधर्मचारिणी गुणरत्न सदावर्ते यांच्या, पण त्यांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही उभे राहतात. पण या व्यतिरिक्त तुम्ही एक विधिज्ञ आहात. कायद्याच्या कसोटीवर एक वकील म्हणून मला तुमचं मत हवंय की याचिका कितपत मेंटेनेबल आहेत. आज तर ते वकील असूनही नसल्यासारखे आहेत, त्यामुळे वकील म्हणून तुमचंच मत मला महत्वाचं वाटतंय. डॉक्टर गुणरत्न सदावर्ते डॉक्टरेट आहे, कायद्यामध्ये डॉक्टरेट आहे आणि फक्त बँड लावला म्हणून वकिली न जाणं आणि त्यांना थांबवणं हे कोणाच्याही बसची बात नाही. आग आहे ना, आग कधी वणवा पेटवतच असते, त्याच्यामुळे ते थांबवू शकत नाहीत. हो, पण जो वणवा ऑलरेडी पेटलेला आहे त्या वणव्यामध्येच त्यांनी आता उडी घेतली आहे ना मराठा आरक्षणाचा. तिथं 2014लाच घेतलेली उडी आहे आणि सक्सेस पण झालेलं आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण जे आहे ते रद्द केलेलं आहे. मान्य, पण एक वकील म्हणून मला तुमचं मत हवंय की ही याचिका खरोखर कितपत मेंटेनेबल आहे. हायकोर्टाने जरी सुनावणीला घेतली असली तरी 100% मेंटेनेबल आहे. याच्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज आहेत आणि सगळे जे पुरावे आहेत, एक क्रिमिनॉलॉजिस्ट म्हणून पण सांगते की याच्यामध्ये जे फॉरेन्सिक पुरावे आपण म्हणू शकतो की फाशी जे आहे 3 फुटावरून फाशी कधीच होऊ शकत नाही आणि सिम्पटम्स असतात की डोळे बाहेर येणं, जीभ बाहेर येणं, तसले सिम्पटम्स काहीच नाही. आणि त्याच्या आधीच आपण जे क्रुएल्टी आहे त्याच्या तोंडात मुतू आणि जर